नमो बुद्धाय मित्रांनो, आपण जाणून घेऊया धम्माच्या शोधात निघालेला एक चीनी प्रवासी. तो का बरं भारतात आलाय त्याबद्दल आपण जाऊया 1600 वर्षापूर्वीच्या काळात. चीनमध्ये एक बालक जन्माला आले. त्याचे नाव होते फाहियान. फाहियान हे नाव त्याला बुद्ध भिक्खू लहानपणातच तो बनलेला तेव्हा मिळाले. लहानपणी त्याला कुंग म्हणायचे. तर त्याचा जन्म इसवी सन 337च्या त्या काळात सुमारास झालेला होता, असे अनेक इतिहासकार मानतात. बालपणात त्यांच्या आयुष्यात दुःखाची खूप सावट होते. त्याच्या कुटुंबातील अनेक मुलांचे लहान वयात निधन होत होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी एक संकल्प केला, हा मुलगा जगला तर याला बुद्धांच्या संघात मी अर्पण करेल. आणि त्यांनी तसंच केलं. लहान वयातच बुद्ध विहाराला कुंगला दान देऊन दिले आणि मग तिथे त्यांना फाहियान हे नाव मिळाले. विहारातील जीवन कठोर होते. पहाटेची घंटा, ध्यान, भिक्षाटन, शिस्त आणि त्रिपिटकाचा अभ्यास हेच त्याचे आयुष्य बनले. वर्षानुवर्ष तो धम्माचा अभ्यास करत राहिला. परंतु एक दिवस अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की चीनमध्ये उपलब्ध असलेल्या विनयपिटकाच्या अनेक प्रती अपूर्ण आहेत. काही नियम गायब आहेत, तर काहीचे भाषांतर पूर्ण मूळ अर्थापासून फार दूर गेले होते. तो फार अस्वस्थ झाला. जर बुद्धांची मूळ विनय परंपराच अपूर्ण असेल तर भविष्यात संघाचे काय होईल? या एका प्रश्नाने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. त्याने ठरवले, मी भारतात जाणार. जिथे भगवान बुद्धां जन्माला आले त्या पवित्र भूमीवर मी जाणार आणि त्यांचा धम्माचा अभ्यास करणार आणि तिथूनच मूळ विनयपिटक घेऊन येईल मी, असा त्यांनी संकल्प मनाशी ठरवला. काही काळ हा निर्णय म्हणजे मृत्यूला समोर जाण्यासारखा होता. ना आधुनिक रस्ते, ना नकाशे, ना सुरक्षित प्रवास. समोर होते अथांग वाळवंट, बर्फाच्छादित पर्वत, दरोडेखोर आणि अज्ञात संकटे. पण फाहियानच्या मनात भीती नव्हती. तो फक्त एक ध्यास होता, कसंही करून मला भारतात जाणे आहे. धम्म जिवंत ठेवायचा आहे. इसवी सन 399मध्ये त्यांनी जाण्याचा संकल्प केला आणि काही 2-3 भिक्षू संघ आणि ते चीनमधून तिथून निघाले. त्याला माहीत नव्हते हा प्रवास त्यांचा किती कठीण होणार आहे, परंतु या प्रवासामुळे ते इतिहासात अमर होऊन जातील याची त्यांना कल्पना नव्हती. चीनमध्ये एकदा विहारामध्ये खूप सारे दरोडेखोर आले. भीतीने सर्व भिक्खू इकडे तिकडे होऊ लागले, परंतु हा छोटासा बालक न डगमगता स्तब्ध तिथे उभा राहिला आणि एका डाकूला म्हणाला, तुम्हाला काय हवं आहे? सोनं, चांदी? काय विहारात काय असतं? घेऊन जा, सगळं घेऊन जा. परंतु याद राखा, भविष्यात ही चोरी तुम्हाला खूप दुःख आणि खूप पतन देईल, कारण की हा कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही आज जे कर्म करणार ते उद्या तुम्हाला फार पश्चाताप करावा लागेल तुम्हाला. डाकूंना त्या छोट्या मुलाची गोड वाणी आणि खूप शांत शब्दाने बोललेलं इतकं मनाला लागलं त्यांच्या की ते सर्व साहित्य तिथे ठेवून निघून गेले. तर मित्र हो, आपण पुढच्या भागात सुद्धा फाहियानबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर तुम्हाला हा फाहियानचा पहिला भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि चॅनल माझा आवडत असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. धन्यवाद.